आज आम्ही सकाळीच रेडी होऊन बसलो होतो, कारण आज आमच्याकडे पाहुणे येणार होते. आज हळद फोडायचा कार्यक्रम होता. हळद फोडायचा कार्यक्रम म्हणजे हळकुंड असते, त्याला फक्त फोडायचं असतं. असं नाही की 2-3 जणी मिळून करू शकत नाही, पण ह्यामध्ये असं असतं की भाऊबंद बोलवायचे असतात, त्यांना मान द्यायचा असतो आणि सगळ्यांना बोलून एकत्र हे काम करायचं असतं. त्यातल्या त्यात काय झालं माहिती का, लायटरच चालत नव्हतं. चहा ठेवायचा होता, पाणी पण ठेवायचं होतं उकळायला, पण कसं बसं केलं, माचीसने पेटवलं आणि त्यानंतर चहा ठेवला. इतके सारे कप जमा केले मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, कारण अचानक एवढे जण आल्यावर सुचत नाही ना. मग थोडंसं मी आणि प्रिशा पण बसलो थोडंसं कुटत, कारण असं असतं ना की सगळ्यांचा हात लागला पाहिजे. मग प्रिशाला म्हटलं चल तुझा पण हात लाव. त्यानंतर पाणी उकळायला ठेवलं होतं वेगळं, कारण त्याच्यामध्येच ही हळद शिजवायची होती. तर आता कसं बसं ते थोडंफार तोडायचं असतं हलकं हलकं आणि मग पाण्यामध्ये शिजवायचं असतं. आता तुम्ही बायांची गाणी ऐका. जिजाबाई म्हणून असे गाणे म्हणत असतात. ते झाले, त्यानंतर हळद पण इथे शिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्यातलं पाणी गाळून घ्यायचं असतं. हे पाणी यूज होतं अक्षदांचा कलरसाठी. अक्षदा इथे ज्वारी असते, ज्वारीचे दाणे, त्याच्यामध्ये आपण हे टाकतो कलर, आणि वेगळ्या वेगळ्या कलरचे बनवायचे असतात. तर एक असतो पिवळा, त्यानंतर आपण 3-4 कलर डिसाईड करू शकतो. तसे कलर डिसाईड करायचे, सर्वात जास्त पिवळं असतं म्हणून पिवळ्या कलरचे जास्त टाकावे लागतात. तर बाकीचे कलर आम्ही उद्या डिसाईड करणार. तोपर्यंत हे मिक्स झालेलं आहे आणि आमचे नवरदेव येणार होते, तोपर्यंत सगळ्या बायका गेलेल्या होत्या. आता आमचे नवरदेव आले खूप सारं सामान घेऊन. त्यांचं मी व्हिडिओ रेकॉर्ड केला, म्हणलं हे नवरदेव बघा कसे आले, तेवढं सगळं सामान घेऊन ते आले आणि आम्ही लगेच गेलो शॉपिंगला. आम्हाला घ्यायची होती नवरदेवाची टिकली, त्यानंतर बांगड्या आणि 2-3 अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या, जसे की कसाऱ्याला विचारायचं होतं की तुम्ही आमच्या घरी येणार का या तारखेला. त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि इथे कशी गल्ली असते ना, ह्याला गाव म्हणतात ॲक्च्युली, जिथे बाजार भरतो किंवा जिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतात त्याला. तर आम्ही इथे सागरमध्ये गेलो आणि सगळं सामान घेतलं. त्यानंतर कसाऱ्याकडे गेलो आणि प्रिशा वगैरे तिथे बसते. तिला बँगल घेतल्या होत्या, तरी पण ती तिथे 2 बँगल आम्ही घेऊनच आलो आणि आता घरी जायला निघालो. घरी गेल्या आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. आता नवरदेव घरी आलं आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल, केळवण असतं, त्यालाच गडगनेर म्हणून म्हणतात. नवरदेवाला जेवायला बोलवत असतात. पण नवरदेवासोबत आम्ही सगळे जाणार आहोत, कारण आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. प्रिशा तोपर्यंत मस्त खेळत होती, म्हटलं थोडं शांत बसूया आणि मग निघूया. आम्ही रेडी झालो आणि आता निघालो आहे गडगनेरसाठी. तिथे गेल्या प्रिशाला आहे ना एक छोटासा दादा भेटला, म्हणजे तिला खेळायला कोणीतरी भेटलं म्हणून ती खुश झाली होती. पण दादा काही रिॲक्शन देत नव्हता. त्यांचा स्वयंपाक वगैरे ऑलमोस्ट झाला होता आणि तिथे दादाला त्यांनी जेवायला दिलं होतं. छोट्याशा दादाला जेवताना बघून प्रिशा त्याच्या ताटातलं एक उचलून खायला बघत होते आणि त्याच्याकडे बघून फक्त हसत होती. तो दादा बिचारा जेवलाच नाही, तसंच गेला. त्यानंतर त्यांनी जी सजावट केली होती ती मी रेकॉर्ड करत होते. त्यांनी फक्त सतीश नाही तर आमच्या सगळ्यांसाठी अशी सजावट करून ठेवली होती. आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि प्रिशात खेळत होती तिच्या पप्पासोबत. प्रिशाचे असे वेडेवाकडे शब्द ना ऐकायला खूप चांगले वाटतात आणि आम्ही सगळेच ऐकत असतो थोडं. प्रिशा कधी आपण जर ऐकलं नाही ना, ते जोरात ओरडून सगळं सांगते. आता इथे होतं पुरणपोळी, आमरस आणि त्यासोबतचे पापड, भात आणि आमटी. हे सगळं आम्ही एन्जॉय केलं तिथे आणि सगळ्यांनी खूप चांगलं आमचं स्वागत केलं. आम्हाला खूपच आवडलं. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि आता बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. सध्यापुरतं आता सगळ्यांना गुड नाईट प्रिशा आणि माझ्याकडून.